श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी मोहोळ गावात अचानक प्रकट झाले. तिथे एक स्फटिकावत झरा होता. त्या झऱ्यात स्वामी काही काळ उभे राहिले आणि तिथे एक छोटीशी गुहा होती. त्या गुहेत स्वामींनी प्रवेश केला. स्वामींच्या अस्तित्वाने गुहा उजळून निघाली होती. स्वामींनी आसन मांडी घातली. श्री दत्तात्रेयाचे स्मरण केले. स्वामी समाधी अवस्थेत निघून गेले. त्या क्षणी स्वामींच्या हृदयात आनंद लहरी उचलून आल्या. स्वामींना अचानकपणे मोहोळातल्या गोस्वामी नावाच्या योगी पुरुषाची आठवण झाली. 125 वर्षाच्या गोस्वामींना या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करायचे असे स्वामींनी मनामध्ये ठरवले. वास्तविक गोस्वामी स्वामींच्या दर्शनासाठी आसवलेले होते. स्वामी मोहोळात आले आहेत हे त्यांना आपोआप कळले. त्या क्षणापासून गोस्वामींनी श्री दत्तात्रेयांचा आणि स्वामी समर्थांचा धावा सुरू केला होता. गोस्वामी गुहेच्या बाहेर जाऊन उभे राहिले. त्या क्षणी गोस्वामींच्या अंगातून अष्टसात्विक भाव उमलून आले होते. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू उगळत होते. गुहेच्या बाहेर उभे राहून त्यांनी स्वामींची स्तुती करायला सुरुवात केली. स्तुती गायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की हजारो लोक गुहेबाहेर येऊन उभे राहिले. गोस्वामींचा स्वर एवढा मधुर झाला होता की आजूबाजूच्या गायी सुद्धा स्वामींच्या ओढीने जमा झाल्या होत्या. तिथे येऊन गोस्वामींच्या कंठात स्वर निनादू लागला होता. दत्तात्रेया तव शरणम, दत्ताच नाथा तव शरणम, त्रिगुणात्मक त्रिगुणातीता त्रिभुवनपालक तव शरणम. लोकही गोस्वामींच्या मधुर स्वरात स्वर मिसळून आर्त स्वरात स्वामींना हाकारू लागले. वातावरण भारावून गेले. इतक्यात 4 भारद्वाज पक्षी अवचितपणे प्रकट झाले आणि मानवी स्वरात म्हणू लागले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुहेबाहेर येत आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ गुहेबाहेर येत आहेत. आणि लोकांनी स्वामींच्या पावलांचा आवाज ऐकला. सगळ्यांनी श्वास रोखून धरला. स्वामी गुहेबाहेर आले आणि गोस्वामींनी साष्टांग लोटांगण घालून आनंदाश्राने स्वामींचे चरण धुतले. गोस्वामींनी साष्टांग लोटांगण घालून आनंदाश्राने स्वामींचे चरण धुतले. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला हा जो मानवी देह प्राप्त झालेला आहे त्यात आपल्याला पुरेपूर समाधान हवे असेल तर एकच करा, भगवंताशी अनुसंधान ठेवा, त्याच्या नामात तल्लीन व्हा. हातच तुमचा उद्धार आहे हे लक्षात ठेवा. कारण आयुष्यात भगवंताची कृपा जर झाली नाही तर आयुष्य क्षणात वैराण होऊन जाते. भगवंताशिवाय सुखाची आणि समाधानाची प्राप्ती होत नाही. प्रपंचातली सर्व कर्म पार पाडित असताना भगवंताचे नाम मुखात घुमत राहणे आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला मनापासून सांगते की भगवंताचे अखंड नाम, भगवंताशी अनुसंधान ठेवते. योगभायसी गोस्वामींनी जेव्हा समर्थांना साष्टांग दंडवत घातला तेव्हा मोहोळातल्या सर्व साधकांनी स्वामींच्या नावाने जय जयकार केला. स्वामींनी गोस्वामींना अलगद उचलले आणि त्यांना आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. गोस्वामींच्या आनंदाला पारावर राहिला नाही. स्वामींनी गोस्वामींच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा गोस्वामींची कुंडली शक्ती जागृत झाली. काही क्षणानंतर गोस्वामी भानावर आले. त्यांनी स्वामींचे चरण घट्ट धरले आणि कातर स्वरात म्हणाले, स्वामी, आपल्या दर्शनासाठी योग बळावर हा देह 125 वर्षे तगवला. माझी इच्छा पूर्ण झाली. मला तुम्हीच निरोप द्या. हे आयुष्य संपावे असा मला आशीर्वाद द्या. स्वामी शांतपणे म्हणाले, मुक्तीचा क्षण
तुम्हाला लाभावा म्हणूनच तर मी मोहोळात आलो. गोस्वामी, तुमची जन्ममृत्यूच्या चक्रातून आता काही क्षणातच सुटका होऊन जाईल. स्वामींनी गोस्वामींच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटले, माझ्या भक्ता, माझे या तुझ्या मुक्तीच्या क्षणाला आशीर्वाद आहेत. गोस्वामींनी स्वामींच्या चरणांशी आपला भक्ती माता टेकवला. तो मग उचललाच नाही. स्वामींना स्वतः गोस्वामींच्या देहाला अग्नी दिला. तेव्हा एक तेजस्वी बिंदू आकाशा मार्गाकडे सरकताना लोकांनी पाहिला. गोस्वामींचा आत्मा मुक्त झाला होता. स्वामींनी गोस्वामींना मुक्त तर केलेच, परंतु मोहळातल्या अनेक माणसांच्या अडचणी सोडवल्या, दुःखांचे निवारण केले, अनेकांचा उद्धार केला, कित्येकांची कामाग्नी शांत केली. काही काळ स्वामी मोहोळात राहिले आणि एकाएकी अदृश्य झाले आणि सोलापुरातल्या दत्त मंदिरात प्रकट झाले. एका बाजूला छोटासा कट्टा होता. त्या कट्ट्यावर स्वामी ध्यानस्थ बसले. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या भगवंत भक्तीची सुरुवात नेहमी सगुणात होते, परंतु नाम साधनेच्या बळावर आपण निर्गुण निराकार भगवंताच्या आकाशव्यापी स्वरूपाकडे सहजपणे प्रवास करतो. ह्यातला महत्वाचा मुद्दा असा की सगुण सकाराचे नाम प्रथम आपल्या मुखात येते आणि निर्गुण निराकार परब्रह्मात आपण तल्लीन झालो तरी नाम आपल्या मनात तसेच राहते. म्हणजे भगवंताच्या नामाला यत्किंचितही धक्का न लागता आपण मनाने निर्गुण निराकाराला गाढ आलिंगन दिलेले असते. डोळ्यासमोरून सगुण रूप नाहीसे होते. निर्गुणाकडे आपली नजर स्थिर होते, परंतु हृदयाच्या गाभारात नामाच्या चांदीच्या घंटा वाजतच राहतात. याचा दृश्य परिणाम असा होतो की आपण मनाने शांत होतो, वृत्ती स्थिर होतात, चैतन्य चहूबाजूने दाटून येते. ही सारी नामाची किमया आहे. एवढे मात्र लक्षात असू द्या, म्हणजे झाले. आता आपण स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.